केंद्रीय मंत्री श्रीपाद नायकाच्या वाढदिवसा निमतान बेल्ला गोवा सकाळच्यान सांज मेरेन विविध कार्यावळी जातल्यो। तातूंत भलायकी शिबीर आनी हेर उपक्रमांचो आस्पाव आसा। आयोजकांनी त्याविशीं पत्रकारांक म्हायती दिली। 4 ऑक्टोबराक बेल्ला गोवा खासदार श्रीपाद नायकाच्या घरा लागसर उबारिल्ल्या मंडपांत विविध कार्यावळी जातल्यो। मातृभूमी सेवा प्रतिष्ठानान कार्यावळीचें आयोजन केलां। सकाळी 9:30 कार्यावळीक आरंभ जातलो। सकाळी दोळ्यांची तपासणी जातली, मुफ्त वखलां दितले, कॅन्सराचें निदान जातलें। सांजे 7 उपरांत सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो। पंडित गोविंद गिरी महाराजांच्या हस्तुकी श्रीपाद नायकाच्या चरित्रात्मक पुस्तकाचें विमोचन जातलें। मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी लोकनेते श्रीपाद भाऊ यांचा वाढदिवस हा मोठ्या दिमाखात साजरा होतो आणि या वाढदिवसाचा साजरा करण्याची जी पद्धत आहे ती लोकांच्या आरोग्याशी आणि तळागाळातील लोकांना समाजातील वेगवेगळ्या विकास कामांशी जोडण्याचं असं काम या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं जातं। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत। श्रीपाद भाऊंच्या घराशेजारील मैदानावर वाढदिवसाचं दरवर्षी जिथे साजरा केला जातो त्याच ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत। यामध्ये नेत्रचिकित्सा हे गोव्यातील लोकांचं एक महत्त्वाचं आकर्षणाचं केंद्र दर वाढदिवसाला आम्हाला लक्षात येतं। ते उडुपी येथील एक नेत्र चिकित्सालयातर्फे हे गोव्यातील लोकांसाठी नेत्र चिकित्सा असं एक शिबिर केलेलं आहे। आयुर्वेदिक, होमिओपॅथी, सिद्धा आणि युनानी अशा ज्या औषध पद्धती आहेत त्यांची सुद्धा वेगवेगळी दालनं इथे असतील। कॅन्सर डिटेक्शन व्हॅन ही श्रीपाद भाऊंच्याच परिश्रमातून त्यांच्याच सहयोगातून ही गोवा मेडिकल कॉलेजला 2 वर्षापूर्वी देण्यात आली होती CSR ॲक्टिव्हिटीमधून। तर ती व्हॅन सुद्धा इथे उपलब्ध असेल। अनेकांना कॅन्सरचा जो प्रादुर्भाव आहे हा कळायलाच उशीर होतो, त्यामुळे उपचार करणं हे फार कठीण बनतं। सो अशा वेळी कॅन्सर डिटेक्शन व्हॅन ही इथे लोकांसाठी उपलब्ध असेल। कॅन्सरचं डिटेक्शन हे अर्ली स्टेजला झालं तर त्याचा प्रक्रियेसाठी उपचारासाठी सुद्धा उपयोग होतो। राष्ट्रधर्म जागवला पाहिजे, देशहित पाहिलं पाहिजे, आपल्या आयुष्यातला वेळ हा राष्ट्रासाठी दिला पाहिजे या भावनेतनं हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे। आणि पानापानावरती याचे संदर्भ आहेत, कविता आहे, पद्य आहेत। त्यामुळे त्या पुस्तकातून एक चांगली स्फूर्ती केवळ राज्यकर्त्यांनाच नव्हे तर सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य आपण जे करतो ना त्यांना स्फूर्ती मिळाली पाहिजे ही त्या पुस्तकाच्या पाठीमागची भावना आहे। आणि विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते करणारे जे सद्ग्रस्त आहेत ते विश्वविख्यात संस्कृत तज्ज्ञ आहेत। मोठं त्यांचं काम आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, पंडित गोविंद गिरीजी महाराज।